नमस्कार, रेखाज कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत. भेंडी अशी आपण मोठी मोठी कापून घ्यायची. तर भेंडीची भाजी झटकीपट होणारी आहे. ती कशी बनवायची तर चला बघूया. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेऊ. थोडंसं तेल आपण भेंडीमध्ये कमीच वापरणार आहोत. अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे. तर एक पळी तेल घेतलेले आहे. तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकून घेऊ. थोडेसे जिरे टाकून घेऊ. मोहरी आणि जिरे छान तडतडले की आता आपण त्याच्यात 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकून घेऊ. कढीपत्ता छान भाजला की आपण 8 ते 10 हिरव्या मिरच्या आहेत, त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत, ती टाकून घेऊ. आता हिरवी मिरची सुद्धा छान परतून घ्यायची. एकदम चविष्ट लागते आणि खूप झटकीपट बनणारी आपली भेंडीची भाजी आहे. तर छान मिरच्या परतून झालेल्या आहेत. मिरच्या छान परतून घ्यायच्या म्हणजे भाजीला छान चव येते. आता आपण भेंडी कापून ठेवली होती ती त्याच्यात टाकून घेऊ आणि छान व्यवस्थित हलवत राहू. आपण आता ह्याच्यावर झाकण नाही ठेवायचे. बिना झाकण ठेवताच आपण भेंडी 4 ते 5 वेळा त्याला अशी परतत राहायचे. 2 मिनटं अशी परतून घ्यायची. आता आपण त्याच्यामध्ये आमसुलं घेतलेत, कोकम घेतलेलं आहे, त्यातच चवीनुसार मीठ टाकून घेऊ. कोकम टाकलं का नाही तर भेंडीला चव सुद्धा येते आणि भेंडी चिकट होत नाही. आता परत एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. भेंडीची भाजी जास्त शिजवायची नाही, थोडीशी कच्ची अशी राहिली का नाही ती खूपच छान लागते. तर आपण बिना झाकण ठेवताच तिला असं 2-2 मिनिटांनी हलवायचं म्हणजे खाली करपणार नाही. आणि हळद टाकले ना तर भेंडी चांगली नाही लागत, म्हणून आपण हळदीचा वापर केला नाही. जर आपल्याला आवडत असेल हळद तर टाकू शकता. पण खूपच झटकीपट बनणारी आपली भेंडीची भाजी आहे. तर भेंडीची भाजी रेडी झालेली आहे. कसा व्हिडिओ वाटला ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लहान मुलं जर भेंडी खात नसेल तर अशी करून द्या, खूपच आवडीने खातील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.